अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। उद्या 6 एप्रिल श्रीरामनवमी आहे। श्रीरामनवमीच्या निमित्तानं भगवान श्रीरामचंद्रांची आपल्याला काय सेवा करता येईल। सकाळी लवकर उठल्यानंतर घरातल्या देवांची पूजा झाल्यानंतर आपल्याला देव्हारासमोर बसायचं आहे, ताम्हण घ्यायचं आहे। ताम्हणामध्ये तुम्हाला जर तुमच्या घरी श्रीरामचंद्रांची मूर्ती असेल तर, नसेल तर बाळकृष्णाची किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती घ्यायची आहे। 16 वेळा पुरुष सूक्ताचं पठण करत मूर्तीवरती पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे। अगदीच जर वेळ नाही मिळाला तर किमान एकदा तरी मनापासून पुरुष सूक्ताचं पठण करत हा अभिषेक करायचा आहे। त्यानंतर श्रीराम जय जय राम या मंत्राचा 108 म्हणांचा जप करत आपल्याला पाण्याने मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची आहे, जागेवर ठेवायची आहे, तिची पंचोपचारी पूजा करायची आहे, फुलं अर्पण करायचे, धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे। नैवेद्याला तुम्हाला उद्या पिवळ्या रंगाची प्रभू श्रीरामचंद्रांना मिठाई ठेवायची आहे। त्याचबरोबर दिवसभरामध्ये तुम्ही सेवा काय करू शकता तर प्रभू श्रीरामचंद्रांची अतिशय आवडती सेवा ती म्हणजे श्रीराम रक्षेचं पठण करायचे। 1 ते 9 श्लोकपर्यंत रक्षा आहे आणि 10व्या श्लोकापासून पुढे फलश्रुती आहे। त्यामुळे तुम्हाला 1 ते 9 पर्यंतचे रामरक्षेचं पठण तुम्हाला 10 वेळा करायचं आहे आणि 11व्यांदा तुम्हाला संपूर्ण फलश्रुतीसहित रामरक्षा म्हणायची आहे। अशी दिवसभरामध्ये तुम्हाला 11 वेळा श्रीराम रक्षेचं पठण करायचं आहे। त्यानंतर एकदा हनुमान स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एकदा हनुमान चालीसेचं पठण करायचं आहे। जवळजवळ प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन अवश्य दर्शन घ्या, परंतु दिवसभरात ही सेवा मात्र अवश्य करून बघा। घरातल्या ज्याही काही कटकटी असतील, निगेटिव्हिटी असतील, मुलं जर चिडचिड करत असतील, जर मुलं ऐकत नसतील तर सगळ्यात अतिशय उद्याची प्रभावी सेवा ठरणार आहे। तर तुम्ही सुद्धा ही सेवा करून बघा। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। श्री स्वामी समर्थ।